नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 27 फेब्रुवारी, जागतिक मराठी भाषा दिन आणि यानिमित्त आज मुलाखतीसाठी आहेत आपल्यासोबत डॉक्टर फेलिक्स डिसूजा. होय, डॉक्टर फेलिक्स डिसूजा. फेलिक्स आमचे मित्र आहेत, स्नेह आहे. अनेक वेळा नाटकांसाठी किंवा अनेक सांस्कृतिक गोष्टीसाठी आम्ही भेटत राहतो आणि आज फेलिक्सची मुलाखत जागर मराठी चॅनलवर. फेलिक्सजी, जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त जागर मराठी चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. फेलिक्स, नुकतंच तुम्हाला PhD मिळालेली आहे आणि त्या प्रबंधाचं नाव म्हणजे 1960 आणि 1990 या कालखंडामधील महानगरी कवितांचा अभ्यास. तर काय प्रतिक्रिया तुमची? म्हणजे कवितेचा मला पहिल्यापासून आवड होती आणि 1960 नंतरचा जो महानगरीय साहित्याचा किंवा वेगवेगळे प्रवाह जे निर्माण झाले त्यामध्ये मुंबई शहरात लिहिली गेलेली कविता ही खूप महत्वाची आणि माणसाच्या जगण्याशी अगदी जवळ जाणारी कविता होती आणि त्यामुळे त्या कवितेचा अभ्यास करताना विशेष आनंद वाटला. विशेष म्हणजे या सगळ्या महानगरीय कवितेमध्ये नामदेव ढसाळापासून नारायण सुर्वे, वसंत गुर्जर, तुलसी परब असे मोठमोठे कवी आणि अरुण कोलटकरांसारख्या कवींचा समावेश या अभ्यासात होता आणि त्यांचे कविता संग्रह वाचताना एक वेगळी जीवनदृष्टी सुद्धा त्या अभ्यासाच्या निमित्तानं मिळालेली आहे. वा. फेलिक्स, काय तुमचं बालपण किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगाल जरा? बालपण म्हणजे तुम्ही मस्त प्रश्न विचारला. मला थोडंसं मागे जाता येईल. घरी अशी वाचनाची आवड वगैरे असं होतं असं काही नाही आहे, परंतु आमच्या चर्चमध्ये एक वाचनालय होतं, युवक वाचनालय म्हणून. जेकब डिसूजा आणि त्यांचे सहकारी यांनी ते 1973ला सुरू केलेलं होतं. तर त्या वाचनालयातून पुस्तकं आणून मी वाचायचो. त्यानंतर कवी सायमन मार्टिन हे माझे भाऊजी आणि त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला इतकी असंख्य पुस्तकं त्यांच्या घरी पाहायला मिळायची आणि मग ती पुस्तकं मी वाचत होतो आणि विशेषतः कविता प्रकार मला त्यावेळी खूप आवडला आणि मी कविता वाचायचो आणि कधीतरी एका क्षणी मला असं वाटलं की आपण हे लिहूया म्हणून आणि मी लिहायला लागलो आणि तिथून कविता ही माझ्याकडे आली असं मला वाटतं. आणि मग अगदी 11वीला असताना मी पहिल्यांदा कविता लिहिलेली होती आणि मग त्या कवितेचा प्रवास सुरू झाला. तेव्हा प्रेमाच्या कविता वगैरे, त्या वयच असं असतं की प्रेमाच्या कविता वगैरे आपण लिहितो आणि प्रेमाची कविता लिहिता लिहिता मी आता या गंभीर स्वरूपाच्या कवितेकडे वळलेलो आहे. तुम्ही साहित्य अकादमीद्वारे प्रवर्तवृत्ती केलेली आहे तर आणि या साहित्यविषयक नियतकालिकाचं संपादन पण केलेलं आहे, तसंच साहित्य संप्रेषण. तर मग कसा प्रवास होता हा? हो, साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती तरुणांसाठी असते आणि ती दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या राज्यातील लेखकांना, कवींना तुम्ही भेटू शकता. त्यांची तिथली संस्कृती, तिथलं साहित्य व्यवहार तुम्ही समजून घेऊ शकता. आणि मी बडोदा इथे गेलेलो होतो आणि बडोदा इथे जाऊन मी अनेक गुजराती साहित्यिकांना भेटलो. तिथे त्यांच्या मुलाखती घेतल्या, तिथे चांगले मित्र मिळाले आणि त्या माध्यमातून गुजराती भाषेची, गुजराती साहित्याची, तिथले चाललेल्या चळवळीची ओळख मला त्या निमित्तानं झाली आणि तिथले जाऊन माझ्या कविताही मला तिकडे ऐकवता आल्या आणि त्यामुळे एक चांगला मित्रपरिवार बडोदा शहरातून मला लाभला. युवा विकास संस्था या संस्थेची जडणघडणीत म्हणा किंवा काय आपली संस्था, म्हणजे मी स्वतः अतुल पेटेंचं वर्कशॉप केलेलं आहे, तर संस्थेचं नेमकं कार्य आणि काय म्हणजे युवा विकास संस्था ही तरुणांनी चालू केलेली संस्था आहे आणि त्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी होतो आणि त्या माध्यमातून तरुणांनी तरुणासाठी, युवा विकासातून सामाजिक चळवळीकडे, असं त्याचं बोधवाक्य आहे. आणि मग युवा विकास म्हणजे आम्ही सुरुवातीला अनेक व्यक्तिमत्व विकास शिबिर, तरुणांसाठी पथनाट्य शिबिर आणि वेगवेगळ्या नाटकाचे शिबिर, ज्या नाटकाच्या शिबिरात तुम्ही पण उपस्थित होता, आणि असे वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी, चळवळी यामध्ये आम्ही सहभागी होतो. मला सांगायला आवडेल, ते सिडकोच्या संदर्भात जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा त्या सिडकोचे आम्ही 100हून अधिक जास्त प्रयोग केलेले होते संपूर्ण वसई. आणि एका दिवशी आम्ही 8 प्रयोग केलेले होते. म्हणजे सकाळी 9 पासून संध्याकाळी 9 पर्यंत असे 8 प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेले होते. आणि युवा विकास संस्था तरुणांसाठी काम करते, तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असं कामगिरी युवा विकास संस्था करत आहेत. तुम्हाला माहीत आहे की आपण साहित्य संप्रेषणचा कार्यक्रम करतो, तो युवा विकास संस्थेच्या माध्यमातून. वचा उल्लेख झाला, वचं आपण प्रकाशन करत होतो तेही युवा विकास संस्थेच्या माध्यमातून. आणि तिथून आपण साहित्य, म्हणजे जे तरुण लिहित आहेत वसईतल्या आणि वसई बाहेर, वसईतल्या तरुणांना वसई बाहेर तरुणांची ओळख, त्या हाताची ओळख व्हावी आणि वसईतल्या लोकांची तिकडल्या लोकांना ओळख व्हावी म्हणून हे नियतकालिक आपण चालू केलेलं होतं. त्याआधी आपण एक जनसंघर्ष नावाचं एक वार्षिक विशेषांक काढायचो आणि त्या माध्यमातून आपण वसईतल्या समस्या प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि मगाशी तो जो उल्लेख आला की आपण सातत्यानं वसईतली सांस्कृतिक चळवळ जिवंत राहावी म्हणून प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून चौथा शनिवारी आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या चळवळी आणि त्या चळवळीतून निर्माण झालेला एखादा प्रयोग आपण आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आतापर्यंत आपण 12 प्रयोग असे वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले प्रयोग आपण इकडे चौथ्या शनिवारी तो उपक्रम राबवलेला आहे. हां, संस्थेच्या संदर्भात एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की संस्था चालवत असलेलं युवक वाचनालय. युवक मंडळाने 1973 साली सुरू केलेले हे वाचनालय युवा विकास संस्था समर्थपणे चालवत आहेत. प्रीतम आलमेडा हे वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संस्थेने आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे. म्हणजे सचिन मूर्ती अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेच्या माध्यमातून वसईतील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जनजागृतीचे एक महत्त्वपूर्ण काम केले. सध्या रॉयल डिसोजा अध्यक्ष आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत संस्था एक सांस्कृतिक केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. मागील 3 वर्षापासून आम्ही स्वर्गवासी फ्रान्सिस मनू डाबरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी कला, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांचा भुईरत्न पुरस्कार आणि युवा आदर्श पुरस्कार देऊन गौरवितो, त्यांचा सन्मान करतो. त्यामुळे गावात एक सकारात्मक वातावरण आहे. गावातील लोकांचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभत असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फिलिक्स, कविता संग्रह जे प्रकाशित झालेले आहेत ते म्हणजे प्राणातली देवे डिंपल प्रकाशनचा आहे. या संग्रहाबद्दल काय सांगाल थोडक्यात? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्या मी कविता लिखत होतो त्या कविता ह्या मैत्रीच्या, प्रेमाच्या अशा संदर्भातल्या कविता होत्या. आणि मग तो जो प्राणातले दिवे हा जो संग्रह आहे त्याला सिसिलिया करवालो मॅडम यांची प्रस्तावना आहे. आणि ते प्राणातले दिवे कशासाठी, तर त्या छोट्या छोट्या ज्या कविता आहेत त्या प्रेमांचा उच्चार होता. पहिल्यांदा केलेला प्रेमाचा उच्चार होता, मैत्रीचा उच्चार होता. आणि म्हणून ते त्यांनी सिसिलिया मॅडम यांनीच नाव दिलेलं होतं की प्राणातले दिवे. आणि हा जो त्या कवितेतला जो उजेड होता तो उजेड पसरावा अशी ते त्यामागची भूमिका होती. नोंदी नांदी लोकवाङ्मय प्रकाशनानं जे आलेले ते पुस्तक पण फार छान लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि पुरस्कार पण आहेत. तर काय सांगाल त्याबद्दल? 2005 नंतर 2017 हा 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ होता. 2005 ज्या वेळेला मी तो प्राणातले दिवे हा कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा मी 20 वर्षाचा होतो. आणि त्यानंतर आता 2017 37 वर्षात आपला संग्रह आलेला आहे. आणि हा संपूर्ण जो कालावधी आहे ना, हा कालावधीमध्ये झालेल्या अनेक आंदोलनं, अनेक चळवळी आणि त्यातून वाढत गेलेली समज आणि जीवनाचं होत असलेलं आकलन याचा सगळा पडसाद त्या नोंदी नांदी या कविता संग्रहामध्ये पडलेला आहे. जागतिकीकरणोत्तर जे काही खेड्यापाड्यात जे काही स्थित्यंतरे घडून आली, मानवी नातेसंबंधाबद्दल जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचा काय म्हणूया आपण त्याला, त्याचे प्रतिबिंब या नोंदी नांदी या कविता संग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामधली विहीर ही एक कविता आहे जी आपल्या समोरच इथे एक विहीर आहे जी ती जुनी आहे आणि तिथे आता कोणी जात नाही. मग त्या विहिरीत बाया ज्या पाणी भरायला जायच्या पोहरा आणि हांडा घेऊन, आणि मग तिथे त्यांचे होणारे संभाषण काय असू शकतं. आणि मग दुपारच्या वेळेला त्या विहिरीच्या संदर्भात असलेल्या दंतकथा काय होत्या. आणि मग तिथे बाया जमायच्या, गप्पा मारायच्या. ते आता जाणं बंद झालं. मग त्याच्यात अशी एक ओळ आलेली आहे की भाषेची फुलं अशी आटून गेलेली आहेत बायांच्या मनात कायमची, जसं विहिरीतलं पाणी आटलेलं आहे. अशा म्हणजेच एकंदरीत हे गावखेड्यावर झालेले परिणाम आणि गावात असलेले वातावरण म्हणजे 1980चा कालावधी आणि 1990 नंतर जागतिकीकरणानंतर झालेले परिणाम याचा जो परिणाम आहे. आणि त्याच्यात त्या सगळ्या संघर्षात म्हणजे या 2 काळाच्या संघर्षात आपल्या हातून काय निसटलेलं आहे, तर प्रेम निसटलेले आहे, नातेसंबंध निसटलेले आहेत, संवाद हरवलेला आहे. आणि त्या सगळ्यांचा परिणाम नोंदी नांदी या संग्रहावर आहे. फिलिक्स, हे जे कविवर्य द.बा. धामणसकर काव्य पुरस्कार, अवनव प्रतिष्ठान कणकवली, त्याच्यानंतर कविवर्य कृब निकुंभ काव्य पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, तर हे जेव्हा पुरस्कार तुमच्या लिखाणाला मिळतात तर काय वाटतं एकंदरीत? अर्थात बक्षीस मिळालं की सगळ्यांना आनंद होतोच, तसा आनंद मलाही होतो. आणि पुरस्कार हे जे पुरस्कार आहेत हे बऱ्याचशा ठिकाणी पुरस्कार हे पुस्तक न पाठवता मिळालेले आहेत. आणि त्याचा आनंद अधिक आहे की लोकांनी या पुस्तकाचा शोध घेतलेला आहे, त्यांना आवडलेले आहेत आणि म्हणून त्यांनी हा पुरस्कार किंवा सन्मान या कवितेला दिलेला आहे. आणि एक नवीन बळ मिळतं, प्रेरणा मिळते. आणि त्यानिमित्ताने साहित्य कृतीची रसिकामध्ये चर्चा होते, साहित्य कृती ही रसिकांपर्यंत पोहोचते. या अर्थाने सुद्धा पुरस्कार फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. सध्या तुम्ही PhD झालेला आहे, सेट नेट पण आहात आणि सध्या कुठे कार्यरत आहात तुम्ही?
सेंट जोसेफ महाविद्यालय सतपाळा इथे मी PG साठी शिकवतो, MA साठी शिकवतो आणि गोन्सालो गार्सिया इथे क्लार्क आर बेसिसवर काम करतोय, TYच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. मी असं ऐकलं की तुमचा कविता संग्रह येणार आहे, तर त्याबद्दल काय हो, आता लवकरच त्याच्यावर काम चालू आहे. काव्यग्रह म्हणजे वर्धा वाशिम येथून तो प्रकाशित होत आहे. काव्यग्रह प्रकाशन, विष्णू जोशी हे त्यांचे प्रकाशक आहेत. आणि त्याचा विषय आता हा थोडासा वेगळा आहे. जो शोध नोंदी नांदीमध्ये घेतला होता की सत्व आणि काहीतरी हरवत चाललेलं आहे, ते काय हरवणं काय होतं, तर ते इथे या संग्रहामध्ये मला सापडतंय असं मला वाटतं. आणि या संग्रहाचं नाव जर ठरलेलं नाही आहे, तर आपण आरशात ऐकू येणारं प्रेमगीत, वा, आरशात ऐकू येणारं प्रेमगीत असं त्याचं टायटल असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे माणसाच्या आतून काहीतरी निसटल्याची भावना निर्माण झालेली आहे, काय निसटलेलं आहे ते प्रेम आहे का, तर असा एक शोध घेण्याचा प्रयत्न या संग्रहाच्या द्वारे केला गेला. फेलिक्सजी, मराठी भाषेचे एक अभ्यासक म्हणून तुम्ही मराठी भाषा आणि संवर्धन प्रसारासाठी आणखी काय करायला हवं किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मराठी भाषेच्या संदर्भात आता विचार करायचा झाला तर महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये किंवा तिकडे विद्यार्थी मराठी भाषेकडे वळत नाही आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला सगळे समीक्षक, सगळे संशोधक निर्माण करायचे नाही आहे. तरी मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ती त्यांच्या जीवनाशी निगडीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून उपयोजित मराठी कशी शिकवता येईल, उपयोजित मराठीच्या संदर्भात अभ्यासक्रम कसा तयार करता येईल की ज्या योग्य विद्यार्थी भाषेतले कौशल्य शिकतील आणि रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना निर्माण होतील, तर त्या दृष्टीने एक प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये अगदी सक्तीची केली पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. म्हणजे आता वेगवेगळे बोर्ड्स येत आहेत आणि ते त्यांच्याच अभ्यासक्रम राबवतात आणि मराठी भाषा त्यातून हद्दपार होत केली जाते. तर तसं न होता महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेने मराठी भाषा शिकवणं हे सक्तीनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. फेलिक्स, आज एक कविता तर झाली पाहिजे. हो, नक्की. नोंदी नांदी या संग्रहातीलच कविता मी वाचतोय. बरं. आणि या कवितेचं शीर्षक आहे गावातल्या वातावरणातील स्तब्धता. बरं. गावातील वातावरण किती स्तब्ध आहे, गावातलं वातावरण किती स्तब्ध आहे. ही उन्हानं वेढलेली दुपार, एकमेकात अंतर ठेवून उभी आहेत घरासारखी दिसणारी निर्जीव खोकी. त्यात आहेत आजच्या वर्तमानात नसलेली, खूप मागे राहिलेली एक दोन माणसं शिल्लक, उदासीनं भरलेली. खरं तर या मातीची गाणी त्यांनीच गायली होती, खरं तर या मातीची गाणी त्यांनीच गायली होती. आणि हे माहीत असून सुद्धा संवादाचे आणि सहवासाचे गरम श्वास अडकून आहेत त्यांच्या घशात चिकट कफासारखे. त्यांना गाता येत नाही, त्यांना गाता येत नाही. आणि जे सकाळी भरभर कुठे निघून गेले आहेत ते ओढाताणीच्या आणि स्पर्धेच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या डोळ्यात भविष्य खातं हेलकावे. त्यांना गावाकडून उरल्या नाहीत कुठल्याच अपेक्षा, मातीच्या वासाच्या इच्छा उगवणारा दिवस बाळगू देत नाही. त्यांच्या लई विस्कटल्या आहेत भाषेच्या युद्धात, त्यांच्या लई विस्कटल्या आहेत भाषेच्या युद्धात. त्यांना गाता येत नाही. खरं तर स्वतःचे आवाज गमावून मुकी झालेली पराभूत भाषा आहे ही. खरं तर स्वतःचे आवाज गमावून मुकी झालेली पराभूत भाषा आहे ही. गावातल्या वातावरणातील स्तब्धता. सुंदर, धन्यवाद. तर मित्र, हे होते डॉक्टर फेलिक्स डिसूजा. त्यांनी जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली. फेलिक्सजी, तुमचे खूप खूप आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सांगण्यास आनंद होतो की आमचं जे चॅनल आहे जागर मराठी चॅनल हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं. त्यामुळे आपल्या वसईतीलच फ्रान्सिस कुटिनो यांचं आमची युरोप सफर हे पुस्तक मी तुम्हाला भेट देत आहे. थँक्यू. धन्यवाद. जागर मराठी चॅनलवर तुम्ही आज मला आमंत्रित केलात आणि मुलाखत घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही फार महत्त्वाचं काम करत आहात. मराठी भाषेचा जागर तुम्ही चालवलेला आहे, या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.